15 चेंडूंचा हा मॅच असेल. 5-5 चेंडूंचं षटक असेल याची नोंद घ्या. वंदे मातरम चषक 2026 कधी पूजिन माझ्या बॉल
झबेला अंपर वाढव तिकडला ओ चला लीग त्यांचं झबेला वाढव झबेला अरे थांबशील की धावशील आता जीव करा ते पण करा शेवटचं ना ते वाई टाकलेलं काहीतरी महाराष्ट्रातून वाई टाकलेलं सगळं कलंबट आहे समोर अडचण आहे कलंबट आहे पाटे पाटे हॅलो हॅलो तरी पाटे जायचं स्टार्ट होतो मॅच समोर सुरुवात होते गोलंदाज राहुल आणि या साडीला मोठा फटका रिक्षाच्या दिशेने खेळला जातो वडीला चेंडू सीमाशी पार षटकाराच्या सहाय्याने सुरुवात होत असताना पाहायला मिळतं या झालेला अगदी समोरच्या दिशेने खेळणार फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय कमालीचं जजमेंट आपल्याला पाहायला मिळतं अप्रतिम फिटनेस आपल्याला पाहायला मिळतो तर जी झोल टिपत असताना अगदीच मागच्या चेंडूवरच्या राहुलने षटका ठोकला होता त्याच राहुलला परतीचा रस्ता दाखवला जातो आता मिस्टर विकी इन ऍक्शन मध्ये सारखा एक धडधाकट फलंदाज जो सध्याच्या घडीला ओपनचं क्रिकेट देखील हाताळतो तोच दीपेश आपल्याला पाहायला मिळतो अगदीच दीपेशच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र त्याने विकेट आपल्या नावावर केल्या पुढचा चेंडू या वेळेला अगदीच आखो टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो जास्त उंची या चेंडूला दिली जाते आणि त्याच कारणानं त्यांचं दंडित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात एक अतिरिक्त धाव येते धावसंख्या जवळ पोहोचते ती म्हणजे 7 या धावसंख्येवर आणि या झालेला आखो टप्प्याचा चेंडू आणि त्यावर ठोकला लांबवरचा हा दर्जेदाराचा षटकार संख्या 1414 4 14 धावा धाव फलकावर 2 षटकार आला मात्र एक विकेट देखील येताना पाहायला मिळाली या चेंडूवर काय घडेल पुन्हा एकदा दीपेशची लाईन भरकटल्या आणखी एक सोड चेंडू येत असताना पाहायला मिळत आहेत षटकामध्ये जर पहिले आतापर्यंत 3 खराब चेंडू दीपेशने हाताळलेत
दीपेशला लाईन सापडत नाही या. जर पहिले 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आलेत. प्रेशर घेण्यासारखा हा गोलंदाज नाही आहे यावेळेला. पुन्हा एकदा स्लोअर गतीतला चेंडू आणि त्यावर देखील चेंडूला सीमारेषेच्या पार पोहोचवला. धावसंख्या 21, 21 रन. या फळेला पुन्हा एकदा खराब चेंडू आणि या फळेला नो चेंडू असेल. दुसरा बाउन्सर आपला पाहायला मिळाला आणि त्याच कारणाने पंचांचा इशारा येत असताना की हा नो चेंडू. या फळेला तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला नाहीये. मात्र अगदीच एका धावेवर समाधानी व्हावं लागणाऱ्या मार्कवर पहिले षटक दीपकचं थोडंसं महाग ठरलं. या चेंडूचा पहिला चेंडू अगदीच बॅटरला नक्कीच बीट केले होते. मात्र विकेट किपर तिथे बीट झाले आणि एक अतिरिक्त धावसंख्यावर ऍड केली जाईल. तीच धावसंख्येचा विचार केला तर 24 रन, 2-4, 24 धावा धावफलकावर. धावफलकावर षटक क्रमांक 2 इन ऍक्शन मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करत असताना एक सुंदर असा झेल आपल्या टिपीला पाहायला मिळतो. आणखी एक विकेट या ठिकाणी तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. दुसरा हादरा लागत असताना आपला पाहायला मिळतो. टीम कलंबट या संघाला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये थोडंसं घाई करत जायचं आहे. 3 षटकांचे सामने आपण पाहतोय. विकी आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या फळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक जज करतो. आणखी एक झेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदीच क्रिकेटमध्ये जर पहिले तर गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाची साथ जी हवी असते ती साथ या ठिकाणी दिली जाते. आणखी एक विकेट तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण जाऊया संगीत कक्षामध्ये. बॅटर मिस्टर अंकुश इन ऍक्शन मध्ये जात असताना अगदीच जर पहिले तर रोहित ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? आणि या रोहित त्यासाठी गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या पार पोहोचवला. अगदीच जर पाहिलं तर ऋषी सांगतो
अंकुश यावलला सांगतोय की मी हॅट्रिक तर नाही देणार समोरच्या गोलंदाजाला, मात्र माझा तडाखा मैदानाच्या आतमध्ये दाखवेल आणि एक षटकार बाहेर खिचून दाखवेल. ते 30 धावा 30 रन ऑन द बोर्ड. अगदीच 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. गोलची मार्कवर या वडीला जर पहिलं तर लेक्साच्या दिशेने तेवढा चांगला फटका नाही. अगदीच एका धावेवर इथे समाधानी व्हावं लागणार आहे. दुसऱ्या धावेसाठी वळाले होते फलंदाज, मात्र त्या ठिकाणी थांबलं जातं आणि दुसरं षटक या ठिकाणी संपतं. दुसरं षटक अखेर 31 धावा धाव फलकावर आणि या जवळ तसं क्षण यावेळेला खराब चेंडू होता. फटका देखील तेवढा चांगला आपला पाहायला मिळाला नाही. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूला फोन केले जाते. तोपर्यंत एकदम सहजतेने कंप्लीट झालं. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि विकी याला या ठिकाणी स्ट्राईकला ठेवलं जातं. आता विकी याला स्वतःचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे, कारण त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅक्रिफाईस केलं जात आहेत. खराब फेकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी चेंडू ज्या ठिकाणी पडला त्याच ठिकाणी राहिला. एकदा कंप्लीट आणि पुन्हा एकदा विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. अगदीच विकीसाठी किती विकेट सॅक्रिफाईस केले जातात मात्र पाहण्याजोगं ठरणार आहे. 2 विकेट आतापर्यंत सॅक्रिफाईस केले गेले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून जे 2 विकेट सॅक्रिफाईस केले गेले तर त्याकरता 2 षटकार येणं इथून या विकीच्या बॅटमधून खूप गरजेचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 34साठी 4 रन ऑन द बोर्ड. मधील षटक क्रमांक 3 इन ऍक्शन मध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. पुन्हा एकदा गोलंदाज राज टू विकी अशी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. विकी मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे आणि ज्या फटक्याच्या शोधामध्ये विकी होता तोच फटका इथं आलाय का? क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी जर का पाहिलं तर 2 धावा सहजतेने कंप्लीट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा असणार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून केलं. 3 काढला का? 2च काढला. खूप चांगले क्षेत्ररक्षण अगदीच रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या बॉलला पुढचा चेंडू पाहिला निघाला बाजूला मात्र सोडून दिले. डाव्याच्या बाहेर असणारा हा चेंडू राजू बांद्रेसर आमच्या बाजूने वळतात आणि दर्शवतात की हा सोड चेंडू अतिरिक्त धाव इथून होणार आहे. एका अतिरिक्त धावेला धावसंख्या जर का पाहिली तर जमीन पोहोचते ते म्हणजे 37 धावा. 37 रन इथून या धाव फलकावर आतापर्यंत लागले गेलेत. अगदी जर का पाहिलं राजचं हे षटक खूप चांगलं राहिलं. शेवटचा चेंडू आणि त्यावर मात्र मोठा प्रहार या ठिकाणी केला जातो. आमच्या मुख्य मंचाच्या डोक्यावरून हा चेंडू निघून झाला. षटकारासाठी 6 धावांकरिता शेवटच्या 6 धावेनं अगदीच विकीनं
शेवट गोल केला असं म्हणायला हरकत नाही. 43 धावा धावफलकावर लावल्यात आणि 44 धावांचं आव्हान इथून मात्र समोरच्या संघासमोर ठेवल्या. 43 धावा केली, 44 धावांचं आव्हान, 15 चेंडू आणि 44 धावांचं हे आव्हान अगदीच पळवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरून तो म्हणजे संघ आर्काइव फायटरचा संघ. तोपर्यंत घेऊया एक डिझेबल ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होऊया. लगेच आपण सुरुवात करा. वेळ जातो प्लीज, कारण अजून आपल्या 2 मॅचेस खेळवायचे आहेत. या मॅच नंतर सेमीफायनल आणि फायनल अशा 2 मॅचेस आपल्या खेळवायचे आहेत. चला स्टार्ट होते मॅच. ऋषी दीपेश अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडू आणि या करायचे धावा 44. पहिला चेंडू आणि तिथं दीपेशचा चेंडू हवेमध्ये उडाला आणि इथं टिपलाय आणि संपवलाय दीपेश सारख्या मोठ्या फलंदाजाचा खेळ. अगदीच जर पाहिलं तर टीम आर्काइव फायटर संघाचा हुकुमाचा एक्का मात्र तंबूच्या दिशेनं निघाला आणि इथून मात्र टाळ्यांचा गजर जल्लोष होत असताना आपला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. 4 विकेटची गरज होती, तोच विकेट मात्र ऋषीने मिळवून दिला. या ऋषीच्या विकेटसाठी सुद्धा एक गीत मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊया भिजे. नवीन फलंदाज पार्थ इन ऍक्शन मध्ये जात असताना पहिल्या चेंडूवर दीपेश सारखा महत्वाचा फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने आला.
नवीन फलंदाज पार्थ गेला. अगदीच आता जर पहिले तर 14 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवर असताना पहिल्या चेंडूवर त्यांना एक महत्वाची विकेट मिळवून दिल्या आणि इथून आपल्या संघासाठी एक मोमेंटम क्रिएट करण्याचं काम केलं. या वेळेला खराब चेंडू मात्र तेवढं चांगला समाचार घेता आलेला नाहीये. लेफ्टच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत अगदीच एक धाव सहजतेने या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि या एका धावेनं श्री गणेशा होत असताना या चेसचा आपला पाहायला मिळतो. 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अखेर एक धाव धावफलकावर आणि मात्र एक विकेट या ठिकाणी मिळवली गेली. चेंडू क्रमांक 3 गोलंदाज ऋषी. यावेळेला रोहितसाठी रोहित देखील मोठा फटका मारण्यामध्ये यश आणलं नाहीये. चेंडू पुन्हा एकदा थांबला. एक धाव कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज वळाले ते मात्र सहजतेने या 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 3 चेंडू अखेर 3 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. अजूनही 41 धावांची गरज आहे. होणारे चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण या ठिकाणी क्रिएट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऋषी टू रोहित हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतो. ऋषीच्या रनअपमध्ये थोडासा व्यत्यय असल्या कारणानं अगदीच त्यांचा राजू बांद्रे सर या वेळेला टेबल घोषित करत असताना मृत्यू चेंडू घोषित केला जातो. पुन्हा एकदा ऋषी सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. आजचा फूल तेवढा चांगला नाही पाहायला मिळता. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ऋषी हाताळत असताना पाहायला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या अगदीच अडकळ संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवला गेला. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडू अखेर 4 धावा धावफलकावर आहेत आणि या जुनी जर तर 40 धावांची गरज आहे. यावेळेला फुलटा चेंडू फटका पुन्हा एकदा फसला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. एक धाव सहजतेने कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळाले. फेकी तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. 2 धावा सहजतेने कंप्लीट होतील. या दुहेरीने पहिल्या षटका अखेर 6 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र अजूनही जर पाहिलं तर 38 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण आहे. सर्व प्रेक्षकांना आणि या दोन्ही संघांना करूया थोडंसं रिलॅक्स. जवळ समिती कक्षामध्ये या इनिंग मध्ये आतापर्यंत षटकार चौकार आलेला नाहीये. या षटकार चौकारांची गरज आहे. त्यासाठी रोहित मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या बॅटमधून तो षटकार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतील का? याच वेळेला त्याचसाठी कदाचित हा चेंडू गोलंदाजाने दिला होता. खूप लांबवरून त्या चेंडूला कव्हर केला आणि चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या पार. षटकारासाठी जसं मी म्हटलं होतं की रोहित मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोठावण्यासाठी आणि तो षटकार त्याने ठोठावला. धावसंख्या पोहोचवली नाही ती म्हणजे 14वर. चौदा धावा धावफलकावर आतापर्यंत पोहोचवला जात आहे. षटक क्रमांक 2 इन ऍक्शन मध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदीच एका धावेवर समाधान या ठिकाणी मानावं लागते. धावसंख्या 15 रन. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळेला पुन्हा एकदा आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी दोन्ही
6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हा बोल गडा. या षटकातील शेवटचा चेंडू सुरक्षा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज आहे. का गं? यावरून समोरच्या दिशेने तरकलला चेंडू क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू थांबतो आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा सहजतेने कंप्लीट होत आहेत. काय झालं? दिस या दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचते 19. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू 25 धावा. आले. धावांची 5 चेंडू 25. रोहित मैदानाच्या आतमध्ये रोहितला हिटमॅन बनावं लागणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला आहे. चेंडू इंटू द एअर मात्र त्या ठिकाणी रिकामी जागा आहे आणि यावेळेला अगदीच एखाद्या वर समाधान मानले जाते. आता 4 चेंडू आणि 24 धावा. 4 चेंडू 24 धावा. 4 बॉल 4 षटकारांची इथून गरज आहे. 4 चेंडू 4 षटकार जर येत आहेत तर मात्र मॅच इथून फलंदाजी करणारा संघ खिचून घेऊन जाऊ शकतो. अडकळ संघाला हा सामना जर जिंकायचा आहे तर 4 मध्ये 4 ठोकायचे आहेत. 4 चेंडू 4 षटकारांची गरज आहे आणि आता त्यासाठी ऑन स्ट्राईक मिस्टर पार्थ. यावेळेला वरच्या दिशेने खेळला हा फटका त्या ठिकाणी अगदीच 2 धावा येत आहेत आणि इथून जर 3 लिगल डिलिव्हरीज येत आहेत तर मात्र मॅचच्या फिनिश होईल अगदीच. कारण 22 धावांची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 22 धावा. पण एक क्रिकेट आहे मित्रांनो, कधी कधी नशीब एखाद्याला साथ देऊन जातो इथे षटकाराला आणि या षटकाराच्या साह्यानं तो संख्या पोहोचवली जाते. 28 28 रन. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 2 बॉल 16. या वेळेला स्वर चेंडू येतो. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 2 बॉल 15. 2
की तिन्ही संघांचे फक्त एक एक कॅप्टन इथे येतील आणि आपलं जो काय डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवेल.